प्रल्हाद खैरमुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूर. प्राथमिक शिक्षक गटातून मी विज्ञान शैक्षणिक साहित्य याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मी इयत्ता 6वी-7वीला शिकवत असल्यामुळे मी इयत्ता 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांना जे उपयुक्त पडेल असं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. या शैक्षणिक साहित्यामध्ये सर्वात प्रथम मी विद्यार्थ्यांना हवेला दाब असतो हे शिकवण्यासाठी मी या ठिकाणी एक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. तर हवेला दाब असतो हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विद्यार्थ्यांना सिंपल फुगा घ्यायचा आहे. तो फुगवून या बाटलीवर लावल्यानंतर हवेला दाब आहे आणि त्या दाबाने काय होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात येणार आहे. या ठिकाणी फुगा फुगवून घ्यायचा आहे, त्याला थोडासा पीळ द्यायचा आहे आणि तो या बाटलीला बसवायचा आणि जेव्हा आपण हा फुगा सोडणार आहोत त्यावेळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कळणार आहे की या फुग्यामध्ये जे हवा आहे त्याचं प्रेशर बाटलीतील पाण्यावर पडते आणि ते पाणी बाहेर येते. हवेचा दाब समजवण्यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. त्याचाच हवेचा दाब कमी दाबाकडे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातो हे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी हे टाकाऊ पासून शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. सर्वप्रथम इकडे बघा, याच्यात कोणता फुगा फुगेल पहिल्यांदा? मी इकडून जर फुगलं तर हा फुगा फुगेल. का बरं? कारण काय? दाब दिलाय का? बरं बघ, कुठला फुगला? का बरं हा फुगला असेल? त्याच्यामागे कारण आहे. याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते सर्वप्रथम ज्या फुग्यामध्ये जास्त प्रमाणात जातील तिकडे कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होतं, त्यामुळं हवा त्याच बाजूला जास्त जाते. आता आपण परत बघूया. पकड इथं, सोडू नको, मी सांगितलं. हां, आता एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. सोड. हा फुगा छोटा आहे, हा फुगा मोठा आहे. आता कुठली हवा कुठल्या फुग्यात जाईल? मोठ्या फुग्यातली हवा छोट्या फुग्यात जाईल. का बरं? छोट्यातली मोठ्यात जाईल. का? कारण सांगता आलं पाहिजे ना आपल्याला. छोट्यातली मोठ्यात का जाईल, मोठ्यातली छोट्यात का जाईल? बघ, मी आता इथला फुगा सोडला, काय झालं? छोट्या फुग्यातली हवा मोठ्या फुग्यात गेली. तर असं का होतं? याचं काय आहे, याचं जो वक्रता आहे ही जास्त होती, या फुग्याची वक्रता कमी आहे. आपण बघा, चूल पेटवत असताना काय करतो? फुगतो. मग फुगताना आपल्या तोंडाचा काय करतो आपण? चंबू करतो आणि फुगतो. त्यामुळे काय होतं? आपलं तोंड बारीक होतं आणि त्याच्यातून हवा प्रेशरने बाहेर येते. बरोबर आहे. जर आपण तोंड उघडलं आणि फुगलं तर बघ बरं, फुकून येते का प्रेशरने हवा? नाही. मग त्याच्यासाठी काय आहे की जेवढा आपण त्याची वक्रता आणू तेवढं प्रेशर जास्त क्रिएट होतं. याच्यामध्ये हे दोन हवेच्या दाबासाठी आहेत. त्यानंतर आपण आपल्या शरीराची जी पचन संस्था आहे ती दाखवण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. या ठिकाणी पचन संस्थेमध्ये येणारे प्रत्येक अवयव आहे आणि या ठिकाणी आपण LED बल्ब लावणार आहोत. ते सध्या आपल्याला अवेलेबल झाले नाहीत. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हातात एक स्टिक असेल, ती स्टिक त्या ज्या ठिकाणी लहान आतडे इथं टच केलं की या ठिकाणी लहान आतडे ह्याच्यामध्ये कुठं आहे तिथला LED चालू होणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे शैक्षणिक साहित्य पचन संस्थेचं बनवलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणामध्ये या ठिकाणी सूर्यापासून सूर्यकिरणाच्या याच्या साहाय्याने वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेते, सूर्यप्रकाश घेते आणि त्याच्या त्याच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यामार्फत ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि हे करत असताना ते ऑक्सिजन बाहेर काढते, जो की आपल्या सजीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. त्यानंतर हे आहे जलचक्र. आपल्या जे पाऊस पडतो, आपल्याला प्यायला शेतीला पाणी मिळतं, ते पाणी कसं मिळतं ते जे सायकल आहे ते आपण या शैक्षणिक साहित्याच्या आधारे दाखवलेलं आहे. त्यानंतर विजेचे सुवाहक आणि दुर्वाहक. विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे की कोणत्या पदार्थामधून वीज वाहते आणि कोणत्या पदार्थामधून वीज वाहत नाही. तर या ठिकाणी या ठिकाणी वायर आहेत, त्या आपण टच केल्या, जर तो सुवाहक असेल तर या ठिकाणी लाईट लागणार आहे, जर सुवाहक नसेल तर लाईट लागणार आहे. या ठिकाणी
खिळा आहे लोखंडाचा, त्या ठिकाणी आपण टच केल्यानंतर लाईट लागते. यानंतर या ठिकाणी लाकूड आहे, लाकडाचा ब्रश आहे, तर या ठिकाणी लाईट नाही लागली. या ठिकाणी पुठ्ठा आहे कागदाचा, त्याला सुद्धा लाईट लागली. या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचा खिळा आहे, तर या ठिकाणी लाईट लागलेली आहे. हा प्लॅस्टिकचा स्ट्रॉ आहे, तर इथं लाईट लागत नाही. हा ॲल्युमिनियमचा पाना आहे, तर त्याच्यातून विजेचं वहन होतंय. हा रबर आहे, रबरामधून वीज वाहत नाही. हे प्लॅस्टिक आहे, याच्यातून वीज वाहत नाही. आणि ही तांब्याची तार, तांब्याच्या तारेतून अतिशय प्रखरपणे तुम्हाला दिसते की या ठिकाणी वीज वाहत आहे. अशा पद्धतीने आपण विजेचे सुवाहक आणि दुर्वाहक कोणते ते पाहिलेले. त्यानंतर आपण वनस्पती पेशी, विद्यार्थ्यांना वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याची माहिती देण्यासाठी आपण हे त्याचं मॉडेल बनवले. त्यातल्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा 3D बनवलेले आहेत आपण या ठिकाणी. त्याच्यातील रिक्तिका असेल, हरित लवके असतील, गोल्जी पिंड असेल, पेशी द्रव्य असेल, हे सगळं आपण 3D बनवलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये आपण LED लावणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ती स्टिक टच केल्यानंतर त्या पार्टवरची LED लागून त्यांना त्या पार्टची माहिती मिळणार आहे. ही झाली वनस्पती पेशी. त्याचबरोबर ही आहे प्राणी पेशी. आपल्या ज्या शरीरामध्ये जे शरीर तयार झालेलं आहे या पेशींपासूनच झालेलं आहे. तर प्राणी पेशीमध्ये सुद्धा एवढे घटक असतात आणि ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या समोरचा LED आपण ते टच केल्यानंतर तो LED लागणार आहे. त्यानंतर आपण आपले जे दात आहेत ते दातांची ठेवण कशी असते, त्याला कोणत्या दातांना काय म्हणायचं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पूर्ण खालचा जबडा आपल्या प्रत्येकाच्या जो मानवी शरीरामध्ये प्रत्येकाच्या खालच्या जबड्यामध्ये जे दात असतात त्यांची रचना कशी असते, त्या दातांना काय म्हणायचं हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण हे मॉडेल बनवलेलं आहे. याच्यामध्ये जे सुरुवातीचे 4 दात असतात ते पटाशी, जी सुतार काम करताना लोक वापरतात बघा, एखादी वस्तू किंवा लाकडाला हे करण्यासाठी, खाच पाडण्यासाठी, त्या पद्धतीनं आपले हे खालचे 4 आणि वरचे 4 प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये असतात. त्याला पटाशीचे दात असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला एक दात असतो, त्याला टोक असतं, त्याला सुळे असं म्हणतात. ज्या कठीण टणक वस्तू असतील त्या तोडण्यासाठी या सुळ्यांचा वापर होतो. त्याच्यानंतर ही उपदाढ आहे, या उपदाढ आहेत आणि त्याच्यानंतर मुख्य दाढ असतात. अशा पद्धतीने या दाढांचा उपयोग आपल्याला अन्न चावण्यासाठी आपण करत असतो. विद्यार्थी अक्कलदाढ आपल्या बोलण्यामध्ये वापरतो आपण, परंतु शास्त्रीयदृष्ट्या तसं त्याच्यामध्ये नाव नाही आहे त्याला. या ठिकाणी आपण ज्वालामुखी बनवलेला आहे. विद्यार्थ्यांना ज्वालामुखी कशा पद्धतीने तयार होतो, पृथ्वीच्या पोटामध्ये काय हालचाली होतात, त्यातला लावारस कशा पद्धतीने बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारं भूरूप कसं असतं याची माहिती होण्यासाठी आपण या ठिकाणी ज्वालामुखीचं एक मॉडेल बनवलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी चांद्रयान, विद्यार्थ्यांना चांद्रयानाचं एक मॉडेल बनवलेलं आहे. अंतराळातील ज्या काही घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशाने जे काही यान चंद्रावर पाठवलं होतं त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी वर्ग सजावटीसाठी अशा पद्धतीचे जे कागदी पत्रावळे आहेत त्यांचा वापर करून या ठिकाणी अन्न साठवण कोणत्या प्रकारे केली जाते, पानाचे भाग, अन्नातली पोषक तत्वे, प्राण्यांचे वर्गीकरण, सजीवांची लक्षणे, ऊर्जेची रूपे, अशा पद्धतीचं आपण शैक्षणिक साहित्य या ठिकाणी तयार केलेलं आहे. धन्यवाद. शाळेचं जेवढं शूट नाही झालं तेवढं एकट्याचं झालं.